नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तू मिळावी अशी भाग 3. चला तर बघूया. खरंच मिस्टर अभिजित देसाई हळूहळू शालिनीच्या प्रेमात पडत होता का? तू तयारी कर जा, बाकीचं आम्ही बघतो. सकाळी ब्रेकफास्ट टेबलवर मदत करायला आलेल्या शालिनीला बघून आई बोलल्या. पण आई, शालिनी म्हणाली. बाळा, तुला पुन्हा ऑफिसला जायला लेट होईल, काकी म्हणाल्या. शालिनीने मान हलवली आणि तयारी करायला गेली. रूममध्ये आल्या आल्या तिने आजूबाजूला नजर फिरवली तर अभिजित कुठेच दिसत नव्हता. ती पटकन वॉर्डरोबमध्ये गेली. एवढ्या सगळ्या कपड्यांकडे बघून तिला प्रश्नच पडला की काय घालायचं. शेवटी एक साधा अनारकली घालून ती बाहेर आली. केस विंचरताना तिचं लक्ष आरशात गेलं तर तो मागून तिच्याकडेच बघत असल्यासारखं तिला जाणवलं. लागोपाठ मान खाली घालून ती बाहेर जात होतीच की तेवढ्यात खालच्या ब्लँकेटमध्ये पाय अडकला आणि ती सरळ खाली पडणार की कमरेभोवती त्याच्या हातांचा वळखा जाणवला आणि तिने घाबरून डोळे बंद करून घेतले. तो मात्र तिच्या त्या मिटलेल्या पापण्या, घाबरून बारीक झालेला चेहरा आणि तिचे ते हलके हलणारे ओठ न्याहाळण्यात एवढा गुंतला होता की कानात घातलेल्या ब्लूटूथमधून त्याचा सेक्रेटरी बोलत होता ते त्याच्या कानातच जात नव्हतं. शालिनीने हळूच एक डोळा उघडला आणि समोर त्याचा चेहरा दिसला, ते पण एवढा जवळ. ती जोरात ओरडली. तिच्या आवाजाने भानावर येऊन अभिने तिला तसंच खाली सोडलं आणि ब्लेझर नीट करत बाहेर गेला. शालिनी कमरेवर हात ठेवत उठली. काय माणूस आहे हा, खडूस, राक्षस, भोपळा. भोपळा किती ओबडधोबड असतो. हा तर हँडसम आहे, पण नुसतं दिसायला बरं असून काय झालं? जेव्हा तेव्हा तर मला फक्त त्रास कसा द्यायचा ह्याचाच विचार करत असणार. तिने स्वतःशीच बडबडत पर्स भरली आणि महत्त्वाचं सामान घेऊन खाली आली. मी येतो आई, आणि मी सांगितलेले लक्षात असू द्या, तो एक कटाक्ष शालिनीकडे टाकत बोलला. आईने फक्त गालात हसत मान हलवली. बाळा, हे की दही साखर. आई किचनमधून बाहेर आल्या. आई, हे सगळं? शालिनी, अगं एवढं मोठं काम करायला जाते, तोंड गोड करून जा. आईने तिला भरवलं तसं शालिनी खाली वाकत त्यांच्या पाया पडली. चांगला इंटरव्ह्यू दे, काकी बोलल्या. हो काकी. मला इथे टॅक्सी कुठे मिळेल? शालिनीने विचारले. टॅक्सी? आई, मी टॅक्सीतून जाईन, शालिनी हातांची चुळबुळ करत बोलते. मी ड्रायव्हरला टॅक्सी बोलवायला सांगते, तू नको काळजी करू हं, आईने सांगितले. शालिनीने मान हलवली आणि बाहेर गेली. अभिच्या गाड्यांचा ताफा पार्किंगमध्ये थांबला तसं तो लागोपाठ लिफ्टमध्ये गेला. त्याचं रुटीन ठरलेलं असायचं, त्यात गडबड झालेली अजिबात चालायची नाही त्याला. तो केबिनमध्ये आला तसं लागोपाठ सेक्रेटरीने येऊन त्याला शेड्यूल सांगितलं आणि सोबतच इंटरव्ह्यू अरेंज केले ते सुद्धा. इंटरव्ह्यूच्या सगळ्या कॅन्डिडेट्सची माहिती माझ्याकडे आली पाहिजे, अभिजित म्हणाला. हां, सेक्रेटरीला पहिलं काही समजलंच नाही. आत्तापर्यंत सगळं PR डिपार्टमेंट बघायचं, मग अचानक बॉसला काय झालं? मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा, अभि म्हणाला. येस सर, सेक्रेटरीने मान हलवली. बॉसच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही. तो स्वतःचे केस ओढतच बाहेर गेला. केवढी छान आहे बिल्डिंग आतमधून. शालिनीने देसाई इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला आणि आजूबाजूला नजर फिरवली. आत्तापर्यंत ती फक्त बाहेरूनच बघत आली होती. एक्सक्यूज मी, इंटरव्ह्यू कुठे होत आहेत? तिने रिसेप्शनला विचारलं. 3rd फ्लोअर, रिसेप्शनिस्टने सांगितलं. थँक्यू, शालिनी बोलली आणि पर्स सांभाळत लिफ्टमध्ये गेली. हाय, लिफ्टमध्ये तिच्या बाजूला एक मुलगी आली. हॅलो, शालिनी हसत बोलली. इंटरव्ह्यूसाठी का? ती म्हणाली. हो, शालिनी पण बोलली. मी निशा, मी पण इंटरव्ह्यूसाठीच आले. निशाने तिच्यासमोर हात केला. शालिनीला ती बघूनच चुलबुली वाटली. तिने सुद्धा हसतच हात मिळवला. मग त्या दोघीही वाट बघत तिथे सोफ्यावर बसल्या. जवळजवळ 20 कॅन्डिडेट्स होते, त्यामधून फक्त 5 लोकांचंच सिलेक्शन होणार होतं. निशाची आल्यापासून काही ना काही बडबड चालूच होती. शेवटी शालिनीने तिला गप्प केलं. तिला बोलवलं तसं दीर्घ श्वास घेत ती आतमध्ये आली. समोर 4 जण बसले होते. तिने फायनान्समध्ये MBA केलं असल्याने त्याबद्दलचे तिला प्रश्न विचारत होते. CCTVमधून अभि तिलाच बघत होता. इम्प्रेसिव्ह, तिचे उत्तरे ऐकून त्यानं मान हलवली. शालिनीचा इंटरव्ह्यू झाला तसं ती बाहेर आली. कसं झाला? निशा आल्या आल्या तिच्या गळ्यात पडली. मी तर बरोबर सांगितलं, आता पुढचं समजेल, शालिनी म्हणाली. चल ना, कॉफी पिऊन जाऊया. निशा तिला ओढतच कॅन्टीनकडे घेऊन गेली. प्रत्येक फ्लोअरवर सेपरेट कॅन्टीन होतं. तू लग्न एवढ्या लवकर का केलं? कॉफी पिता पिता निशाने प्रश्न केला.
शालिनीने मान हलवली. आता ती काय सांगणार होती? तिचं लग्न कशा पद्धतीने झालंय? तुझे अहो काय करतात? तिचा प्रश्न विचारण्यावर शालिनीच्या डोळ्यासमोर अभिचा सकाळचा चेहरा आला. त्याच्या त्या मेनली परफ्यूमचा वास, त्याच्या हातांची पकड. ओ मॅडम, कुठे हरवलाय? निशा बोलली तसं शालिनी दचकत बोलली. काही नाही, चल आता मला जायला हवं. दोघींनी फोन नंबर एक्सचेंज केले आणि शालिनी बाहेर आली. लागोपाठ ऑटो करून ती निघून गेली. वरून तिला बघणाऱ्या अभिजितने लगेच कोणाला तरी फोन केला. तसं त्या ऑटोमागून एक काळी गाडी निघाली. एक दीर्घ श्वास घेत तो त्याच्या चेअरवर येऊन बसला. डोळे बंद करत मागे डोकं टेकलं तर तिचा तो घाबरलेला चेहरा समोर आला आणि त्याही अवस्थेत चेहऱ्यावर एक हलकेच हास्य आलं, जे खूप दुर्मिळ होतं. पण लागोपाठ भानावर येत त्याने डोळे उघडले. नो, मी काय करतोय तिचा विचार. जस्ट हेट दिस ऑल. अशाच असतात ह्या मुली. रागात त्याने केसातून हात फिरवला आणि समोरचं पेपरवेट भिंतीवर भिरकावलं. त्याचा सेक्रेटरी जो मीटिंगचं सांगायला आलेला तो आवाज ऐकूनच मागे पळाला. शालिनीने ती आधी ज्या कॉफी शॉपमध्ये काम करायची तिथे जाऊन ती जॉब सोडत असल्याचं सांगितलं आणि नंतर ती घरी आली. येईपर्यंत दुपारचे 2 वाजले होते. सगळ्यांचं जेवण झालेलं. स्वरा आणि आदित्य पण कॉलेजमधून आलेले. त्यांची काहीतरी मस्ती चालूच होती. वहिनी आलीस? कसं झाला इंटरव्ह्यू? स्वरा बोलली. छान. शालिनी हसली. डोंट वरी वहिनी, तुमचं सिलेक्शन नक्कीच होणार बघा, आदित्य म्हणाला. अरे शालिनी, आलीस बाळा? आईसुद्धा आतमधून बाहेर आल्या. हो आई, चांगला गेला इंटरव्ह्यू. बरं, जा फ्रेश होऊन ये, मी जेवण वाढायला सांगते. तोपर्यंत आईने तिला वर पाठवलं. शालिनी रूममध्ये आली तर तिला सकाळचा इन्सिडेंट पुन्हा आठवला. गाल थोडे लाल झाले, पण लागोपाठ चेंज करून ती खाली आली आणि जेवण झालं तसं स्वरा आणि आदित्य तिला ओढतच होम थिएटरमध्ये घेऊन आले. कॉमेडी मूव्ही लावल्यामुळे शालिनीचा पण मूड फ्रेश झाला. अभिजितला आज पण रात्री घरी यायला उशीर झाला. बेडरूममध्ये आल्या चेंज केला आणि बेडवर पडला. पण लागोपाठ काहीतरी लक्षात आलं आणि तो उठून बसला. ती कुठे गेली? त्याने रूममध्ये आजूबाजूला नजर फिरवली, पण शालिनी कुठेच दिसली नाही. वॉर्डरोबमध्ये जाऊन बघितलं, बाहेर स्विमिंग पूलकडे बघितलं, पण ती कुठेच दिसली नाही. आता मात्र त्याला भीती वाटायला लागली. शेवटचा चान्स म्हणून तो गॅलरीमध्ये आला तर ती अंग अगदी चोरून घेऊन त्या छोट्या सोफ्यावर झोपलेली दिसली आणि त्याच्या जीवात जीव आला. ओ गॉड, काय आहे ही? त्याने तिच्या नाजूक चेहऱ्यावरून नजर फिरवली, ज्यावर चंद्राचा प्रकाश पडल्याने तो अजूनच खुलला होता. आई खरंच सांगत होती, हिच्याकडे बघून ही कोणत्या तरी राज्याची राजकुमारीच वाटते. त्याच्या मनात विचार येऊन गेला. कम ऑन अभि, कधीपासून असले विचार करायला लागला? त्याने केसातून हात फिरवत स्वतःला शांत केलं आणि आतमध्ये जायला निघाला, पण लगेच मागे आला. हिला असंच झोपवू? बाहेर थंडी तर आहे. उगाच सर्दी झाली तर आई मलाच बोलणार. त्याने अलगद तिला उचलून घेतलं तसं शालिनीने त्याच्या छातीवर मान टाकली. वाय इज शी डुईंग दिस? त्याने आवंढा गिळला आणि तिला बेडवर एका बाजूला झोपवलं. तसं शालिनी लागोपाठ कुशीवर झाली आणि झोपली. किती हलकी आहे ही, काय खाते की नाही? त्याने डोळे फिरवले आणि दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. तो तिच्या विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला होता, पण झोपच येत नव्हती. शेवटी तो तिच्या बाजूला कूस करून झोपतो. शालिनीच्या चेहऱ्यावर केस आले होते. त्याने हळूच हात पुढे नेत केस बाजूला केले, पण तिने त्याचा हात पकडत गालाखाली घेतला. वॉट? त्याचे डोळेच मोठे झाले. जागी असताना त्याच्यासमोर उभं राहायला घाबरते आणि आत्ता तो हात काढू पण शकत नव्हता. थोडंसं तिच्या बाजूला सरकून तो अजून जवळ गेला आणि तसंच तिला बघत बघत त्याला पण झोप लागली. शालिनीला सकाळी सूर्यप्रकाशाने जाग आली. खूप दिवसांनी एवढी चांगली झोप झाल्यासारखं वाटत होतं तिला. आळस देत डोळे उघडून ती उठायला जाणार एवढ्याच समोर त्याचा चेहरा दिसला आणि भूत बघितल्यासारखी ती बघतच राहिली. ओरडायचं होतं, पण तोंडातून आवाज निघत नव्हता. तिने डोळे मोठे करतच आजूबाजूला नजर फिरवली आणि स्वतःला बेडवर बघून अजून घाबरली. मला खरंच झोपेतून चालण्याचा आजार झाला वाटतं. समजा ही नोकरी मिळाली ना तर पहिल्या पगारातून आधी मी चांगल्या डॉक्टरकडे जाणार. ती हळूहळू बडबडत उठली आणि पळतच बाथरूममध्ये गेली. ती गेल्यावर त्याने डोळे उघडले. त्याला मोठ्याने हसायचं होतं, पण ते त्याच्या सो कॉल्ड तत्त्वांच्या आड येत होतं ना. गालात हसतच तो वर्कआउट करायला गेला. हुश, नशीब, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. तिने पटापट तयारी केली आणि घाईत दरवाजा उघडायला गेली आणि समोरून येणाऱ्या अभिला धडकली. एवढी वेंधळी का आहे मी? तिला स्वतःलाच प्रश्न पडला. हळूच डोळे उघडून बघितलं तर तो तिच्याकडेच बघत होता आणि तो शर्टलेस होता.
त्याच्या त्या सिक्स पॅक टोन्ड बॉडीकडे बघून तिने एक आवंढा गिळला. बाजूने घसा खाकरण्याचा आवाज आला. तसं शालिनी पटकन सरळ उभी राहिली आणि अभिने आदित्यकडे बघत डोळे फिरवले. हे बघा, तुम्हाला रोमांस करायचा असेल तर एवढी मोठी रूम आहे, असं बाहेर काही करू नकात. आमच्या बालमनावर परिणाम होतो, आदित्य हसत बोलला. तुला तर. अभिजित त्याच्या मागे जाणार की आदित्य पळतच खाली गेला आणि त्याच्या मागोमाग शालिनी पण निसटली. पुन्हा त्या राक्षसाच्या तावडीत कोण राहतंय? ओ माय गॉड. किचनमध्ये येता येता फोन बघून शालिनी ओरडलीच. काय गं, काय झालं? आई आणि काकीने एकसाथच विचारलं. मला मेल आला ऑफिसमधून, मी सिलेक्ट झाले. तिने उड्या मारतच आईला मिठी मारली. बघ, आम्ही बोललेलो ना, तू उगाच टेन्शन घेत असते, काकी म्हणाली. बघ, मला माहितीच होतं, म्हणून मी गोड खीर बनवली, आई बोलल्या. मला आजपासूनच बोलावले, शालिनीने सांगितलं. अगं ठीक आहे ना, तू तयारी करून ये, आम्ही आहोत, जा. पुन्हा लेट नको व्हायला, आई म्हणाल्या. हो, मी आलेच. शालिनी लागोपाठ पायऱ्यावरून पळाली. वहिनी, एक सांगू, काकी म्हणाल्या. हां बोल ना. तुम्हालासुद्धा माहिती आहे अभि आणि शालिनीचं लग्न कोणत्या अवस्थेत झालं आणि अभिचा स्वभावसुद्धा, काकी म्हणाल्या. त्याचीच भीती वाटते गं. शालिनी खूप हळवी आहे. तिच्या हळव्या मनावर अभिने काय आघात केला नाही म्हणजे झालं, आई म्हणाल्या. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. म्हणजे तुम्हाला पटत असेल तर या दोघांना आपण एकत्र दुसऱ्या बंगलोवर राहायला पाठवलं तर? म्हणजे त्यानिमित्ताने एकमेकांना समजून घ्यायला वेळ तरी मिळेल, काकी बोलल्या. हां, बोलते तर खरं, आणि त्याला समजायलासुद्धा हवं. शालिनी आता त्याची जबाबदारी आहे. रात्री कितीही वाजता उशिरा येऊन चालणार नाही, आई म्हणाल्या. दोघे एकत्र असले की एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्यायला जास्त वेळ मिळेल. जाणीव होईल आता आपण एकटे नाहीत, आपल्यासोबत अजून कोणीतरी आहे ज्याला आपली गरज आहे, काकी म्हणत होता. ह्यांच्याशी बोलून बघते, नंतर अभिला पण तयार करायला हवं, आई बोलल्या. हो, ते तर आहेच. हे लेडीज, काय चाललंय? स्वरा म्हणाली. इकडे आणि मदत कर, नुसती झोपत राहते दिवसभर, काकी म्हणाला. शालिनी रूममध्ये आली तर अभिजित ऑफिसला जायची तयारी करत होता. ती गुपचूप आतमध्ये आली आणि तिची पर्स घेतली. तेवढ्यात ती शांतता भंग करत तिचा फोन वाजला. हॅलो शालिनी, मेल आला का? निशा बोलली. हो अगं, आत्ताच आला. शालिनी फोन घेऊन गॅलरीमध्ये गेली. कधी निघणार तू? मला ॲड्रेस दे ना तुझा, आपण एकत्रच जाऊ, निशा म्हणाली. ॲड्रेस नको गं, मी जरा लवकरच बाहेर पडणार आहे आज. आपण ऑफिसकडेच भेटू. शालिनीने तिला कसंबसं समजावलं आणि फोन ठेवला आणि मागे वळली तर तो खिशात हात घालून तिच्याकडेच बघत होता. तिची नजर लागोपाठ खाली गेली. तो जवळ आल्याची जाणीव झाली तसं तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. एका हाताने ड्रेस धरत ती चोळामोळा करत होती, पण 5 मिनिटं झाली तरी त्याचा काहीच आवाज आला नाही. म्हणून तिने हळूहळू डोळे उघडले तर आजूबाजूला कोणीच नव्हतं. तो दरवाजातून बाहेर जाताना दिसला आणि तिने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या चेहऱ्यावर मात्र एक हास्य होतं. खरं तर तो तिथे टेबलवर असलेला त्याचा फोन न्यायला आला होता, पण तिचा तो घाबरलेला चेहरा बघून त्याने अजून थोडी मज्जा घेतली. शालिनीने लागोपाठ थोडीफार तयारी केली आणि खाली आली. अभि तोपर्यंत ऑफिससाठी निघाला होता. तिची इच्छा होती निदान एक नवरा म्हणून त्याने तिला बेस्ट ऑफ लक तरी द्यावं, पण आपणसुद्धा कोणाकडून अपेक्षा धरतोय म्हणून तिने डोक्यावर हात मारून घेतला. चल लवकर, पहिल्याच दिवशी उशीर झाला तर ओरडणार, निशा म्हणाली. हो, अजून आहेत 5 मिनटं. शालिनी पर्समध्ये तिच्या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत का बघतच चालत होती. हॅलो, मी निशा आणि ही शालिनी. आम्ही काल इंटरव्ह्यू द्यायला आलेलो आणि आम्हाला मेल आला आहे आज सकाळी. तर आता कोणाला भेटायला हवं? निशाने रिसेप्शनवर विचारलं. 1 मिनिट हां. रिसेप्शनिस्टने लागोपाठ लॅपटॉपवर माहिती चेक केली. तुमच्या दोघांचं फायनान्स डिपार्टमेंटमध्ये सिलेक्शन झाले तर 4th फ्लोअर फायनान्स डिपार्टमेंटचा आहे. तिथे जाऊन मॅनेजरला भेटा, रिसेप्शनिस्टने सांगितलं. थँक्स, शालिनी म्हणाली. वेलकम टू देसाई ग्रुप, रिसेप्शनिस्ट. कसलं भारी ऑफिस आहे ना. आपण दोघं एकत्रच काम करणार. मी खूप एक्सायटेड आहे, निशा म्हणाली. अगं हो, शालिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्य होतं. तिच्या मेहनतीचं फळ मिळत होतं तिला. चल आता 4th फ्लोअर. लिफ्ट थांबली तसं दोघी बाहेर आल्या. एवढ्या मोठ्या कॅबिन्स आणि सगळे कामात गुंतलेले. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. कोण हवंय? पिऊन लागोपाठ त्यांच्याकडे आला. मॅनेजर, शालिनी बोलली. सरळ जाऊन उजव्या बाजूला.
पहिलीच केबिन, पिऊनने सांगितले. ओके. दोघीही चालत गेल्या. कम इन. कॅबिनच्या दरवाजावर आवाज झाला तसं आतमधून ऑर्डर आली. न्यू जॉईनी? त्यांच्यापेक्षा जवळजवळ 2 वर्षांनी मोठं असणाऱ्या त्या मुलीने विचारलं. हो, निशा म्हणाली. पहिलं काही दिवस तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाईल, त्यानंतर कामाला सुरुवात होईल. आय होप तुम्ही मन लावून काम कराल, श्वेता म्हणाली, जी ऑफिसची मॅनेजर होती. येस मॅम. दोघींनी मान हलवली. श्वेताने टेबलवरचं बटन प्रेस केलं तसं बाहेरून तिच्याच वयाचा मुलगा आत आला. हा सूरज आहे, माझा असिस्टंट. हा तुम्हाला सगळं समजावून सांगेल. श्वेताने त्या दोघींकडे बघत सांगितलं आणि सूरजकडे बघत सूचित नजरेने सांगितलं. तसं सूरज शालिनी आणि निशाला घेऊन बाहेर आला. ते तुमचे डेस्क. सूरजने दोघांनाही त्यांची बसायची जागा दाखवली आणि थोडक्यात सगळं काम समजावून सांगितलं आणि तो गेला. शालिनी, तुला हे दोघं काहीतरी गडबड नाही का वाटत? निशा शालिनीच्या कानात खुसफुसली. का गं? शालिनीने भुवया वर केला. मला त्या श्वेताकडे बघून असंच वाटत होतं की ती काहीतरी लोचा आहे, निशा म्हणाली. अगं, आपण पहिल्यांदाच भेटलोय त्यांना म्हणून असेल. आत्ता काम करूया. शालिनीने तिला शांत केलं. अभिची सकाळी सकाळी अर्जंट मीटिंग होती, त्यामुळे तो घाईतच घरातून बाहेर पडला होता. निघताना एकदा तरी तिला बघावं अशी त्याच्या मनात इच्छा होती, पण स्वतःला शांत करत तो ऑफिसमध्ये आला. मीटिंग संपली तसं तो त्याच्या कॅबिनकडे आला आणि ब्लॅक कॉफी मागवली. कॉफी एक सूट घातलेली प्रोफेशनल मुलगी कॉफी घेऊन आली. तुला कोणी सांगितलं? अभि म्हणाला. पिऊनच आणत होता, पण माझं एक काम होतं म्हणून मी येत होते, तर मग मीच आणली. ओके, बोला, काय काम होतं मॅनेजर मीरा? अभि म्हणाला. ही आहे मीरा, पूर्ण कंपनीची मॅनेजर आणि अभिची बालमैत्रीण, शिवाय विश्वासातली व्यक्ती. प्रत्येक डिपार्टमेंटचे मॅनेजर रिपोर्ट तिच्याकडे आणून द्यायचे आणि नंतर ती अभिकडे द्यायची. ह्या फाईलवर साईन हव्या होत्या. मीराने 4-5 फाईल समोर ठेवल्या. अभिने कॉफी पिता पिता फाईल्स चेक केला. मीरा त्याच्याकडेच बघत होती. मीटिंगमध्ये विस्कटलेले केस, ब्लेझर काढून मागे चेअरवर ठेवलेलं, शर्टचे स्लीव्स कोपऱ्यापर्यंत घेतलेले. खूप हँडसम दिसत होता तो. तसं तर मीरासुद्धा काही कमी नव्हती. ऑफिसमध्ये आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर तीच होती. कामाच्या बाबतीत पण ती प्रोफेशनल होतीच. तिचं प्रत्येक काम हे वेळेत असायचं. ऑफिसमधला प्रत्येक व्यक्ती तिची रिस्पेक्ट करायचा. त्यामुळे अभिचा विश्वास जिंकायला तिला वेळ लागला नाही. तीसुद्धा एका मोठ्या आणि नावाजलेल्या फॅमिलीमधून होती, पण अभिजितवरील प्रेमापोटी तिने त्याच्यासोबतच काम करायचा निर्णय घेतला होता. आत्तापर्यंत तिने कधीच अभिच्या जवळ जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला नव्हता. ऑफिसमध्ये ती त्याच्याशी बॉसच्या नात्यानेच बोलायची. हे घे, आणि न्यू जॉईनी आहेत त्यांची लिस्ट दे मला. अभिने फाईल साईन करून झाल्या तसं त्या तिच्याकडे दिल्या. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. ओके, मी मेल केलाय. मीराने फाईल्स घेतल्या आणि बाहेर गेली. अभिने मेल बघितला तर शालिनीला फायनान्समध्ये जॉईन करून घेतलं होतं. त्याने लागोपाठ त्याच्या लॅपटॉपवर फायनान्स डिपार्टमेंटमधले CCTV चालू केले. तिचा शांतपणे काम करतानाचा चेहरा समोर आला आणि त्याच्या मनाला एक थंडक मिळाली. पेटत्या आगीवर कोणीतरी अचानक गार पाण्याचा शिडकावा मारावा तशी त्याची अवस्था झाली होती. खूप वेळ तो फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत होता. नंतर एका मीटिंगसाठी अलार्म वाजला तसं तो तंद्रीतून बाहेर आला आणि घड्याळात नजर टाकली तर 1 वाजत आलेला. म्हणजे मी सलग तासभर तिच्याकडे बघत होतो. त्याने स्वतःवरच आश्चर्य व्यक्त केलं आणि हाताच्या मुठी घट्ट करतच लिफ्टमध्ये गेला. मीटिंगसाठी त्याला हॉटेलमध्ये जायचं होतं. खाली मीरा त्याची वाट बघत होतीच. चल ना, लंच ब्रेक झालाय. निशाला कधीपासून भूक लागली होती आणि शालिनी तिला 5 मिनिट करून थांबवून ठेवत होती. शालिनी, आता मी मोठ्याने ओरडणार, निशा म्हणाली. चल चल. शालिनीने डब्बा आणलाच नव्हता. तिला माहितीच नव्हतं त्यांना आजपासून कामाला ठेवून घेणार. दोघीही कॅन्टीनमध्ये आल्या. तेवढ्यात शालिनीचा फोन वाजला. निशा, तू पुढे हो, मी आलेच. शालिनी फोन उचलत बोलली. हां आई, बोला, शालिनी म्हणाली. बाळा, जेवायला घरी नाही येत आहेस का? आई म्हणाल्या. आई, आम्हाला आजपासूनच जॉबवर ठेवून घेतलं, त्यामुळे सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं तुम्हाला सांगायचं, शालिनी बोलली. अगं बाळा, असू देत, पण तू टिफिन नेला नाही ना? मी पाठवून देते ड्रायव्हरकडे, आई बोलल्या. नाही नको आई, ते म्हणजे इथे कोणाला काही माहिती नाही तर उगाच, शालिनी बोलली. बाळा, मग आज कॅन्टीनमध्ये जेव, उपाशी राहू नकोस. आपल्या कंपनीच्या कॅन्टीनमध्ये सगळे शेफच आहेत, जेवण चांगलं आहे, आईने सांगितलं. ओके आई, जेवते मी. शालिनीने फोन ठेवला आणि कॅन्टीनमध्ये आजूबाजूला नजर फिरवली. खरंच ते एका 5 स्टार हॉटेलसारखंच वाटत होतं.
शिवाय ऑफिसमधल्या स्टाफला जेवण फ्रीच होतं. ती निशाकडे जाऊन बसली आणि साधंच जेवण मागवलं. तुला माहिती आहे का कंपनीचा बॉस कसला हॉट आहे, निशा जेवता जेवता बोलली आणि शालिनीला ठसकाच लागला. अगं हळूहळू, निशाने लगेच तिला पाणी दिलं. मग मात्र दोघीही शांतच जेवल्या आणि पुन्हा कामाला आल्या. संध्याकाळ झाली तसं पुन्हा निशा शालिनीच्या मागे लागली की ती घरी सोडेल. नंतर कधीतरी सोड म्हणून शालिनीने तिला कसंबसं समजावलं आणि घरी पाठवलं आणि स्वतः टॅक्सीने घरी आली. रात्री सगळ्यांचं जेवण झालं तसं सगळे गप्पा मारत हॉलमध्येच बसले होते. शालिनीसुद्धा सगळ्यांसोबत हसून बोलत होती आणि आपल्या हातात फोन घेऊन अभिजित बिझी असल्याचं दाखवत चोरून चोरून तिच्याकडेच बघत होता. आदित्यने त्याला बघितलेलं, पण त्याची काय हिंमत की सगळ्यांसमोर अभिला चिडवेल. त्याने मेसेज करून स्वराला सांगितलं आणि दोघांनी एकमेकांकडे बघून स्माईल केली. काकी, स्वरा बोलली. हां बोल गं. अगं तू सकाळी काहीतरी बोलत होतीस ना की भाईला आणि वहिनीला कुठेतरी पाठवायचं. स्वरा बोलली तसं अभिजित आणि शालिनीने चमकून पहिलं तिच्याकडे बघितलं, नंतर आईकडे आणि मग एकमेकांकडे. बिचारे गोंधळले होते पूर्ण. काय रिॲक्ट करायचं समजत नव्हतं. अगं हो, बरं झालं आठवण केलीस, मला तेच सांगायचं होतं, आई बोलल्या. तू मला पण मगाशी हेच सांगायचं आहे म्हणत होतीस का, बाबांनी पण विचारलं. हे सगळं काय चाललंय आई, अभि बोलला. अरे ऐकून तर घ्या, किती ते प्रश्न. हां, तर मला असं सांगायचं होतं की आपला नवीन बंगलो तयार झालेलाच आहे, तर काही दिवसांसाठी या दोघांना तिथे जाऊन राहायला चांगलं आहे, आई सगळ्यांकडे बघत म्हणाल्या. शालिनीला तर ऐकून धडकीच भरली. ह्या माणसासोबत एकटं राहायचं? तसं अभि बोलला. आई मी तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठेही जाणार नाही, आणि सरळ उठून त्याच्या रूममध्ये गेला. हो आई, मला पण सुरुवातीपासून फॅमिली कधीच मिळाली नाही आहे आणि आता मला तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाही, शालिनी बोलली. शालिनी बाळा, तसं नाही आहे, आम्ही सगळे तुझ्यासोबत कायम आहोतच, पण बाळा तुम्हाला दोघांनासुद्धा एकमेकांना वेळ द्यायला हवा, जबाबदारीची जाणीव व्हायला हवी. आणि सध्या तर तुमच्याकडे बघून असं वाटतच नाही की तुम्ही एकमेकांशी बोलत तरी असाल, आई बोलल्या. तसं शालिनीने मान खाली घातली. हे बघ शालू, मी जास्त दिवस नाही सांगत आहे, 1 महिना बघा राहून, एकमेकांना समजून घ्या, तुमच्या नात्याला वेळ द्या. एकमेकांपासून दूर पळायला लागलात तर कसं होईल. आई पण ते, शालिनी अडखळतच बोलत होती. तू अभिची काळजी करू नकोस, त्याला मी समजावते, तुम्ही निश्चिंत होऊन जावा. तसंही बंगलो इथून 10 मिनिटांच्या अंतरावरच आहे, आपण काही दूर नसणार आहोत, बाबा बोलले. शालिनीने मान हलवली. पण वहिनी, आम्ही खूप मिस करू ना तुला, स्वरा बोलली. हो, मी पण खूप मिस करेल सगळ्यांना, शालिनी बोलली. त्या बदलात आपण आत्ताच गेम खेळून घेऊया, चल वहिनी, आदित्य म्हणाला. चल चल लवकर चल, स्वराने शालिनीचा हात धरला आणि तिला काही बोलू न देताच ओढून घेऊन गेले. शालिनी पण त्यांच्यासोबत गेली. मी अभिसोबत बोलून येते म्हणत आई उठल्या आणि अभिच्या बेडरूममध्ये आल्या तर तो सोफ्यावर बसून फोनमध्येच काहीतरी करत होता. अभि, आईने आवाज दिला. आई, तू मगासच्या विषयावर बोलायला आली असशील तर मला काहीच बोलायचं नाही आहे. अभि, शालिनीच्या हातावर काळे निळे डाग कसले होते. आई त्याच्या बाजूला येऊन बसला. अभिने चमकून त्यांच्याकडे बघितलं. खरं तर त्याला पण माहिती नव्हतं तिच्या हातावर कसले डाग आहेत. ती तर कायमसमोर पूर्ण हाताच्या अनारकलीत घालायची. मला नाही माहीत आई, अभि बोलला. तू तिचा हात पिरगाळलास, आई बोलत होत्या की अभिच्या डोळ्यासमोर ती रात्र आली जेव्हा तिने पहिल्यांदा त्याला अहो म्हटलेलं, पण तो एवढा रागात होता की तिचं काहीच ऐकून न घेता तिचा हात. ते म्हणजे मी रागात होतो, अभि खाली मान घालून बोलला. आज मला वाटतं एक आई म्हणून मी कुठे ना कुठे कमी पडले. आई काय बोलते तू, अभि लागोपाठ त्यांच्या पायाजवळ बसला. मग अभि, काय बोलायला हवं मी, तुला काय वाटलं मला काहीच माहिती नाही आहे. तू तिच्याशी कशा प्रकारे लग्न केले ना ते पण मला माहीत आहे, आणि तिचे हात, अभि तिच्या दोन्ही हातांवर जखमा आहेत, तुला माहिती तरी आहेत. मी हेच शिकवले का की मुलींवर हात उचलावा, आई बोलला. सॉरी आई, खरंच सॉरी, तुला बरं नव्हतं आणि तू फक्त तिच्याशी लग्न कर म्हणून सांगितलं, मग मला खरंच त्यावेळी दुसरा काहीच पर्याय सुचला नाही, अभि एका दमात बोलला. मग मी ह्या जबरदस्तीच्या बंधनातून मुक्त करू का तिला, बोलू का तिच्याशी. चांगलंच आहे ना तिच्यासाठी पण, ज्या घरात तिचा नवराच तिला रिस्पेक्ट देत नसेल त्या ठिकाणी का राहील ती, आई बोलल्या. पण ती आपल्याला सोडून जाणार ह्या विचारानेच त्याच्या हृदयात मात्र कळ आली. काय बोलायला हवं तेच कळत नव्हतं. अभि, तुला समजायला हवं ती तुझी जबाबदारी आहे,
पुढचं आयुष्य तुला तिच्यासोबत काढायचं आहे. एकमेकांची सुखदुःख वाटून घ्यायची आहेत. इथे राहिलास तर तुला काहीच वाटणार नाही. तू कधीही येतोय, कधीही जातोय, कारण तुला माहिती आहे घरात काळजी घ्यायला आम्ही बाकीची माणसं आहोत. पण तुम्ही एकत्र राहाल ना, तेव्हा तुम्हाला जबाबदारीची जाणीव होईल. पण आई, तुम्हाला सोडून तिकडे कसं राहू शकतो मी? तुला आधीच बीपीचा त्रास आहे, अभि बोलला. अभि, तू आम्हाला सोडून दुसऱ्या शहरात जात नाही आहेस. इथेच आहोत आपण, 10 मिनिटांच्या अंतरावर. आणि मी काय तुम्हाला कायमचे जा म्हणून नाही सांगत आहे. 1 महिन्यासाठी फक्त, आई बोलल्या. ठीक आहे आई, पण मला रोज तुझा व्हिडिओ कॉल आला पाहिजे. तुझी तब्येत कशी आहे ते मला समजायला हवं, अभि बोलला. हो रे बाळा, नक्कीच. बरं तू आता झोप जा, उशीर झालाय. हो आई, गुड नाईट. तुम्ही उद्याच जाता ऑफिसमधून सरळ तिकडे. मी राजूला सांगून तुमचं काही महत्त्वाचं सामान शिफ्ट करायला सांगते. बाकीचं सगळं आहे तिथेच, आईने सांगितलं. अभिने फक्त मान हलवली. त्यांनी सगळं ठरवलंच होतं तर तो अजून पुढे काय बोलणार होता. पण शालिनीसोबत एकटं राहायला मिळणार म्हणून त्यालासुद्धा थोडा आनंद झालेलाच. न जाणे का तिला जाणून घ्यायची ओढ लागली होती. आई बाहेर गेला तसं थोड्या वेळाने शालिनी पण रूममध्ये आली. तिनं बघितलं तर अभि बेडवर झोपला होता आणि तिला सकाळचा प्रसंग आठवला जेव्हा ती बेडवरून उठलेली. आवंढा गिळतच ती गॅलरीमध्ये गेली आणि ड्रेसची ओढणी अंगावर घेत झोपी गेली. थोड्या वेळाने अभिने डोळे उघडले आणि ती झोपली ह्याची खात्री करून त्याने अलगद तिला उचलून घेतलं आणि बेडवर झोपवलं आणि तिच्याकडे बघतच तो पण झोपी गेला. सकाळी सकाळी पुन्हा शालिनी स्वतःला शिव्या देतच उठली आणि पटापट तयारी करून खाली आली. अभिजितची सकाळ मात्र मनसोक्त हसण्यानेच झाली. तिचा तो घाबरलेला आणि स्वतःशीच बोलत असतानाचा चेहरा त्याला आठवला. तो स्वतःशीच हसत होता. खालचं सगळं आवरून ती लागोपाठ ऑफिसला जायला बाहेर पडली. आईने अभिच्या विलाचा पत्ता तिला दिला नव्हता. त्यांनी हेच सांगितलं होतं की अभिच तिला ऑफिसमधून घेऊन जाणार. त्यामुळे ती अजूनच घाबरत होती. सगळ्यांच्या समोर ऑफिसमध्ये काही झालं तर विचार करूनच तिला घाम येत होता. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.